मालेगाव ज्या बॉम्बस्फोटांनी हादरून गेलं होतं त्यात 31 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते। या प्रकरणात आता 20 वर्षांनंतर मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणातील शेवटच्या 4 हिंदू आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं बुधवारी रद्द केला आहे। मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धनसिंग आणि लोकेश शर्मा अशी निर्दोष मुक्तता झालेल्या शेवटच्या 4 आरोपींची नावं आहेत। आता या आरोपींच्या सुटकेनंतर या खटल्याला सामोरं जाणारा एकही संशयित किंवा आरोपी उरलेला नाहीये। 2006 साली झालेल्या या भीषण हल्ल्यात सुमारे 31 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर 312 जण जखमी झाले होते। सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी जोरदार प्रतिवाद केला। NIAने ज्याचा संदर्भ दिला असा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अस्तित्वात नाही ज्याने स्वतःला प्रत्यक्षदर्शी म्हणून दावा केला असेल, असा दावा वकील गिरीश कुलकर्णी आणि कौशिक म्हात्रे यांनी केलाय। वकिलांनी नेमकं काय सांगितलंय बघा। मालेगावच्या डिसिजनमध्ये असं होतं की इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली ATSनी, नंतर CBIनी घेतली, मग नंतर दोघांनी चार्जशीट फाईल केली। चार्जशीट फाईल झाल्यावर NIAनी सुरुवात केली इन्व्हेस्टिगेशन। NIA इन्व्हेस्टिगेशन करून तेही चार्जशीट फाईल केले। पण जे काय NIAनी इन्व्हेस्टिगेशन चालू केली त्याच्यात मटेरियल वॉज ऑलमोस्ट कॉन्ट्रडिक्शनमध्ये जे ATS आणि हे करत होतं त्या हिशोबाने होतं। बाकी काय त्याच्यात फारसं मटेरियल नव्हतं। 3 सर्कमस्टन्सेस होते। एक आयडेंटिफिकेशन 7 वर्षांनंतर जिथनं सायकल घेतलं ते, दुसरं होतं सेक्शन 27 खाली जिथे ब्लास्ट झाला ते दाखवायला, आणि तिसरं असीमानंद म्हणून एक स्टेटमेंट समझोता एक्सप्रेसमध्ये त्यांनी घेतली होती, तेच त्यांनी विचार केला होता की वापरायचं, ह्याच्या पलीकडे दुसरं कुठलं करायचा विचार नव्हता। असीमानंदचं स्टेटमेंट बाकी लोकांनी ऑलरेडी रिजेक्ट केली होती, ते का मटेरियल नव्हतं। राहिले बाकीचे 2 गोष्ट्या, एक आयडेंटिफिकेशन 7 वर्षानंतर आणि हे का ते गावचे नव्हते, बाकीच्यांनी कोणी काय घेतलं 7 वर्षांनंतर विदाऊट डिस्क्रिप्शन अँड फेशियल अपीअरन्स, ते ॲक्सेप्ट करणं कठीण होतं, तेही खारिज करून टाकली। आणि तिसरी मॅटर होती आयडेंटिफिकेशन, जागा दाखवलेली पण सुद्धा अशी होती की जागा ऑलरेडी ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली होती त्यावेळेला ऑलरेडी रेकॉर्डवर आलंच होतं, देयर वॉज नथिंग न्यू। म्हणजे सेक्शन 27 खाली जी गोष्ट त्यांच्याकडनंच पहिल्यांदा कळू शकतो तो डिस्कवरी होऊ शकतो। डिस्कवरी ऑलरेडी झाली होती, त्याच्यात का प्रश्नच नव्हता, त्या हिशोबाने काहीच मटेरियल नव्हतं। म्हणून हेच चौघांना पण चार्ज फ्रेम करायला जो ऑर्डर केला होता तो ह्या कोर्टाने अपील केली। In Marathi, so there will be no trial against anyone now in this case, and will there be further investigation that the NIA can do? I mean, what really happens in this case? In Marathi. एक इन्व्हेस्टिगेशन करायला जर त्यांचं ह्या केसमध्ये परत परमिशन घ्यायला पाहिजे आणि सुरू करायला पाहिजे। त्यांनी ज्या वेळेला चार्जशीट फाईल करतात त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन संपलंय म्हणून केलेलं आहे, त्यामुळे परत सुरू करायचं काय त्याला हे नाही आहे। अनलेस इट इज व्हेरी परवर्स अन ऑर्डर, परवर्सचा प्रश्नच नाही, मटेरियलच नाही तर कोण हे काय करणार।